नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत असलेलं सिंह गोयल प्रकरण. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना म्हणजे हे प्रकरण. एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षाही भयानक. सिंह गोयल म्हणजे एक लेडी बाजीगर की काय असं वाटू लागलं आहे. आता या केसची चर्चा अगदी पारावरती अंगणामध्ये होऊ लागली आहे. अशाच एका पारावरती या चर्चेला उधाण आलं आणि बऱ्याच नवीन गोष्टींचा उलगडा झाला. चला तर मग काय आहे ही चर्चा ते पाहू. गावचा पार म्हणजे एक सार्वजनिक ठिकाण. इथे नेहमीप्रमाणे येणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कामाला जाणाऱ्या व्यक्ती, तसेच गावातील वयस्क आणि तरुण व्यक्ती. गावामध्ये बसस्टॉप नसल्याने बाहेर जाणारे सर्वजण इथेच जमतात. ते काही वेळासाठी असतात. बस आली की ते निघून जातात. गावचा पार म्हणजे एक न्यूज सेंटरच असतं. गावामध्ये काही झाले किंवा कुठेही काय झालं की त्या विषयाची चर्चा इथे हमखास होणारच. आजही एक भयानक चर्चासत्र सुरू होतं. गावातील बरीचशी वयस्कर आणि काही तरुण मंडळी जमलेले आहेत. गावातील एक व्यक्ती म्हणजे मामा. तसे ते गाव मामाच. प्रत्येक लहान थोर त्यांना मामाच म्हणायचे. मामांच्या बरोबर नेहमी असणारे आणि मामांचे सल्लागार म्हणजे पाटील गुरुजी. त्यांना पाटील मास्तर असं म्हणायचे. तसेच चव्हाण आजी, तालमीचे पहिले वस्ताद, त्यांच्या काळातले गावचे मल्ला सेलार पैलवान आणि हॉटेलवाले रफिक चाचा. काहींचं वय 50 वर्ष तर काही जण 60 क्रॉस केलेले. सर्वजण पारावर बसलेले असतात. चव्हाण आजींचा मोठा आणि कर्कश आवाज. त्यांच्या कणखर आवाजात त्या म्हणाल्या, काय बाई, आजच्या पोरी स्वतः लपडी करायची आणि लपवायला दुसऱ्याच्या लेकराचा जीव घ्यायचा. काय वाटत असेल त्यांच्या मायबापांना देव जाणे. सगळं जग बदलत चाललंय बघा. कोण कुणाचं ऐकना. प्रत्येकजण शिकलाय, कमवायला लागलाय. मामांचा आवाज हळवा झाला होता. माणसाला माणसाची किंमतच राहिली नाही असे म्हणत ते थांबले. गुरुजी, नक्की काय झाले जरा सविस्तर सांगा मला. तुम्ही सारखे न्यूज पाहत असतात, घरात टीव्हीवर, बाहेर आले की मोबाईलवर. रिटायर झाल्यापासून तुम्हाला ते कामच लागलेलं आहे. मध्येच रफिक चाचा बोलले, मास्तर बताओ, आपको सब मालूम रहेगा. सुना है सारे बड़े बड़े लोग हैं, बिझनेसमॅन है. सर्वजणांच्या विनंतीला मान देत पाटील गुरुजी सिंह गोयल प्रकरण सांगायला सुरुवात करतात. मला टीव्ही, पेपर आणि यूट्यूबवरून बरीच माहिती मिळालेली आहे. सर्वत्र या गोष्टीची चर्चाही सुरू आहे. जवळपास सर्व लहान थोरांपर्यंत याची काही ना काही माहिती पसरलेली आहे. ऐका तर मग सांगतो, असे म्हणत पाटील गुरुजींनी सांगायला सुरुवात केली. सिंह गोयल प्रकरण हे आपल्या पुण्यातलंच आहे. पुरीचं नाव सिंह गोयल. ती कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. स्वतः एक बेकरी व्यवसाय चालवत होती. तिला स्वतःचा बेकरी ब्रँड बनवायचा होता. तिच्या बेकरीजवळच चेतन चौधरीचं ड्रायफ्रूटचं आणि मसाल्यांचं दुकान होतं. दोघांमध्ये व्यवसायातून संबंध येऊ लागला. चेतनचं वय 22 ते 25च्या दरम्यान. विचार आणि मन जुळले, प्रेमसंबंध जुळले, भेटीगाठी, अगदी सर्व काही सुरू झालं. पण फेब्रुवारी 2026मध्ये सिंहाचं लग्न ठरलं एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या मुलासोबत. त्याचं नाव केतन अग्रवाल. असं ऐकलं होतं की गोयल आणि अग्रवाल कुटुंबामध्ये सलोख्याचे खूप जवळचे संबंध होते. आपलं रिलेशन कायम तसेच राहावेत म्हणून त्यांनी सिंह आणि केतनचं लग्न जमवलं. त्यांचा हेतू स्पष्ट होता की पुढच्या पिढीचे हे संबंध असेच राहावे असं त्यांना वाटत होतं. केतनची मंजुरी होती आणि सिंहही लग्नाला तयार झाली. मध्येच सेलार वस्ताद म्हणाले, पण आपल्या पोरीचं चेतन चौधरी बरोबर लफडं चालले हे त्यांना माहीत नव्हतं का? का पोरगी बिघडली, शाळा कॉलेजपर्यंत चांगली होती आणि आत्ता तिचं पाऊल वाकडं पडत आहे म्हणून तिचं लग्न लावून द्यायचं असं तर नाही ना? त्यावर पाटील गुरुजी म्हणतात, ते काही कळलं नाही. पण तसंही असेल किंवा त्यांना काहीच माहीत नसेल असंही असू शकतं. लगेच चव्हाण आजीनंच आवाज वाढवला, अहो, आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही. चिठ्ठ्या पावत्या द्यायच्या एकमेकांना. मोबाईलवर सगळं चालतं. मेसेज, व्हॉट्सअप, साधा कॉल, व्हिडिओ कॉल. त्यामुळे कोणाला काहीच कळू देत नाहीत.
बाहेर गाडीवर जरी गेले तरी मुलाने हेल्मेट घातलेलं असतं आणि मुलीचं तोंड बांधलेलंच असतं, त्यामुळे कोणाची पोरगी काहीच कळत नाही. गुरुजींनी घटना पुढे सुरू केली. दोघांचा फेब्रुवारी 2026ला साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर 2026ला लग्नाची तारीखही ठरली होती. लग्नाची तारीख निघाली तरी पोरीनं आईवडिलांना किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला तिच्या प्रेमाबद्दल वाच्यता केली नाही. जर तिला लग्न करायचं नव्हतं तर नवऱ्या मुलाला काही बोलली असती, पण तिने तसं काहीच केलं नाही. अशी काही ठिकाणी माहिती आहे, तर काहींचे म्हणणे आहे की तिने केतनला स्पष्ट नाही असे म्हटले होते, पण चेतन काही लग्न मोडायला तयार नव्हता. दोघांनी घरच्या मंडळीपर्यंत हा विषय जाऊ दिला नाही. इकडे सिया आणि चेतन चौधरीचं प्रेमसंबंध इतकं घट्ट होते की ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. केतन लग्न मोडत नाही, घरी सांगू शकत नाही. मग तिने एक भयंकर विचित्र निर्णय घेतला. तिने होणाऱ्या नवऱ्या मुलाचा काटा काढायचा, त्याला संपवायचं ठरवलं. त्याला चेतन चौधरीचं पाठबळ मिळालं. तो संपला की आपला मार्ग मोकळा झाला अशा भ्रमात त्यांनी हा निर्णय घेतला. फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार केला, दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही. स्वतःच्या कुटुंबाचा, नवऱ्या मुलाच्या कुटुंबाचा किंवा दोन्ही फॅमिलीमध्ये चांगले संबंध आहेत याचाही. उद्या आपला प्लॅन फसला तर काय होईल, समाज काय म्हणेल, असा काहीच विचार केला नाही त्यांनी. दोघेही प्रेमात इतके रमले होते की आपण काय करत आहोत याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. घेतलेल्या निर्णयावर आणि केलेल्या प्लॅनिंगवर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी पोलीस किंवा कायद्याची जराही भीती वाटली नाही. कुणास ठाऊक शियाला एवढं पाठबळ कुठून मिळालं होतं. कदाचित तिला राज रघुवंशी मर्डर केस माहीत असेल. जवळपास दोन्ही केस सारख्याच. दोन्ही केसमध्ये प्रेमसंबंध, तसेच नवऱ्याला आणि होणाऱ्या नवऱ्याला मारण्याची पद्धतही जवळ सारखीच. राजा रघुवंशीची खुनी सोनम, तिला जामीन मिळाला. ती आता बाहेर आहे. कुठेतरी पोलीस त्रुटी राहिली, केस स्ट्रॉंग बनली नाही, म्हणूनच आज ती बाहेर आहे का असा प्रश्न पडतो. सियासुद्धा असाच काही विचार करत असेल. तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सेम सोनम रघुवंशीप्रमाणेच मारायचं ठरवलं. लग्न म्हणजे 7 जन्माची गाठ, 2 जीवांचे, 2 कुटुंबाचं मिलन. लग्न हे एक पवित्र बंधन. पण सियाने या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. तिच्या डोक्यात केतनला संपवायचं हा एकच विचार होता. त्यासाठी तिला तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी मदत करू लागला. इकडे केतन लग्नाच्या आणि लग्नानंतरच्या आयुष्याचा विचार करत होता. दोघांचे आईवडील आनंदाने आपल्या लाडक्या मुलांच्या लग्नाच्या तयारीत मग्न होते. जयपूरला लग्नासाठी एक भव्य पॅलेस करोडो रुपये देऊन बुक केलेला. पुण्यावरून लग्नाला येणाऱ्या मंडळींसाठी 2 विमानंही बुक केलेली. ती दोन्ही विमानं फक्त वऱ्हाडी मंडळींची ने-आण करण्यासाठी होती. लग्नाची खरेदी सुरू होती. प्री वेडिंग फोटोशूट ठरले, तेही परदेशात, म्हणजे बाली इथे. तेथील बुकिंग झाले. दोघे बालीला निघाले. तिकडे जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी घेतल्या आणि एअरपोर्टवर गेले, पण तिथे केतनचा पासपोर्ट गहाळ झालेला होता. इतर सर्व गोष्टी म्हणजे करन्सी, इतरांचे डॉक्युमेंट, सर्व काही जागेवरच होतं. फक्त केतनचाच पासपोर्ट गायब होता. ही गोष्ट थोडी विचित्र वाटत होती, विचार करण्यासारखी होती, पण त्याकडे गंभीरपणे पाहिले गेले नाही. बालीला जाणं कॅन्सल झालं. तो पासपोर्ट गहाळ झालेला नव्हता. सियाने तो जाणीवपूर्वक लपवला होता. सियाला बालीला जायचं नव्हतं, हा तिचा प्लॅनचाच एक भाग होता. सियाला केतनला संपवायचं होतं. ती त्याच्याबरोबर प्रेमाने वागत तर होती, पण त्याच्यात काही ना काही दोषही काढत होती. केतन सियावर मनापासून प्रेम करत होता, पण सिया मात्र प्रेमाचं नाटक करत होती. एखादी स्त्री जशी पुरुषाला तिच्या मोहपाशात घेते, तसंच केतनचंही झालं होतं. तो सियासाठी अगदी वेडा झाला होता. खुनाची तयारी सुरू होती. सिया केतनच्या जवळ जाऊ लागली, जवळीक साधू लागली. तिचा गरम श्वास केतनला अगदी जवळून जाणवत होता. त्याला बेचैन करत होता. आता केतन तिच्या प्रत्येक गोष्टीला हा म्हणू लागला. केतन सियावर निस्वार्थी प्रेम करू लागला, पण ती मात्र त्याच्या खुनाच्या तयारीत होती. तिला निस्वार्थी निरागस केतनची थोडीही कीव आली नाही, दया आली नाही. ती मार्गस्थ झाली. खून करण्यासाठी लोणावळ्यानजीक लोहगडाची निवड केली.
31 मे 2026 गडाची पाहणी आणि रिहर्सलसाठी ती केतनला घेऊन लोहगडावर गेली. खुनाचा पहिला अयशस्वी प्रयत्न. 14 जून 2026 या दिवशी आग्रह करून खोटे प्रेम दाखवून केतनला पुन्हा लोहगडावर नेते. तिथे ती केतनला ढकलून देते. त्याचा पाय घसरतो, पण केतन एका झाडाला अडकतो. दरीमध्ये कोसळत नाही. जीव वाचतो. सिया त्याला घट्ट मिठी मारते. साप होता म्हणून मी घाबरले. स्वतःला व तुला वाचविण्याच्या प्रयत्नात तुला धक्का लागला व तू पडलास असा बनाव करते. खोटे अश्रू दाखवते. तोही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. या घटनेनंतर केतनच्या घरच्या मंडळीला केतनची काळजी वाटू लागते. संशयास्पद पासपोर्ट हरवणे, केतन पाय घसरून पडणं विचित्र वाटतं. पण केतनकडून काही चुकीचं घडत आहे असं बोललं जात नाही म्हणून तेही दुर्लक्ष करतात. नकळत मामांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात. केतन बिचारा भोळा बापडा वाटतोय, पण ही पोरगी मात्र डांबरट आहे. स्वार्थी आणि कटकारस्थानी वाटते राव. 18 जून 2026 केतनच्या आयुष्याचा काळा दिवस. सिया आणि चेतन चौधरी त्या दिवशी केतनला संपवायचे म्हणून ठरवतात. 18 जूनला सियाच्या बर्थडेची पार्टी आहे असं सांगून ते त्याच्या आईवडिलांची परवानगी घेतात आणि पुन्हा ते लोहगडाला जातात. सिया केतन दोघे बरोबर जातात. चेतन हे प्लॅनिंगप्रमाणे त्यांच्या पाठीमागे जातो. गडावर त्याला कोणी ओळखणार नाही याची तो काळजी घेतो. सिया केतनला फोटो काढण्यासाठी खोल दरी जवळ नेते. पाठीमागून चेतन येतो. कुणाचे लक्ष नाही असं पाहून दोघे चेतनला 400 फूट खोल असलेल्या दरीमध्ये ढकलून देतात. चेतन तिथून पसार होतो. सिया खोटी आरडाओरड करते. फोटो काढताना पाय घसरून केतन खाली पडला. वाचवा वाचवा असं म्हणते. एव्हिडन्स क्रिएट करते. ती स्वतःच पोलिसांना आणि फॅमिलीला कळवते. आम्ही फोटो काढत होतो. फोटो काढताना जोरदार वाऱ्यामुळे केतनचा बॅलन्स गेला आणि पाय घसरून दरीत पडला असा अपघाताचा बनाव करते. दोघेच होते. अपघात झाला असेल. सर्वजण विश्वास ठेवतात. पोलीस अपघाती मृत्यूची नोंदही करतात. सिया आणि चेतन यांच्यामध्ये झालेले फोन कॉल्स, व्हॉट्सअप मेसेज सर्व काही डिलीट करतात. पण कुठे ना कुठे शंकेची पाल चुकचुकते. सियाने दिलेल्या जबाबामध्ये पोलिसांना विसंगती वाटते. केतनच्या बहिणीने अपघात कसा झाला हे विचारल्यावर सियाच्या उत्तरामध्ये आणि तिच्या हावभावामध्ये वेगळेपण जाणवतं. सिया काही लपवत आहे का, खोटं सांगत आहे का असं वाटतं सगळ्यांना. संशयास्पद पासपोर्ट गहाळ होणं, 3 वेळा लोहगडावर जाणं, 2 वेळा पाय घसरून पडणं या गोष्टी वेगळाच इशारा करू लागतात. केतनच्या वडिलांनी पोलिसांना हा अपघात नाही काहीतरी घातपात आहे असं म्हणत चौकशी करण्याची विनंती केली. संशयास्पद गोष्टी सांगितल्या. पोलिसांनी सियाचा मोबाईल चेक केला. गडावरील CCTV तपासलं. त्यात त्यांना संशयास्पद एक व्यक्ती भेटला. तो म्हणजे चेतन. आणि नेमका चेतन त्याच दिवशी गडावर आला होता. सिया आणि चेतनचे फोन कॉल्स अखेर समोर आले. दोघांची कसून चौकशी झाली. पोलीस चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. अखेर पोलिसांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि दोघांना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पारावरील सर्वजण शांत बसून सर्व काही ऐकत असतात. सर्वांचं मन हळूहळू लागतं. सेलर बसतात. हळव्या आवाजात बोलू लागतात. काय होणार ह्या नवीन पिढीचं? काय कमी होतं त्या पोरीला? चांगल्या घरची पोरगी, चांगली शिकली सवरलेली, आज कुठे आहे? एखाद्याचा जीव घेऊन कुठे आपला संसार थाटता येतो का? काय मिळालं हे सर्व करून तिला? काही नाही हो, काही नाही. या मोबाईल आणि पिक्चरमुळे पोरं पार बिघडलेत. तो पिक्चर आहे ना साथिया, त्यात तर दाखवलेलं आहे घरचं मंडळी लव्ह मॅरेजला परवानगी देणार नाहीत. असं वाटलं तर गुपचूप कोर्ट मॅरेज करायचं, जेणेकरून भविष्यात कोणाच्याही घरच्यांना लग्नाला अडवणूक करता येणार नाही. आणि आता तशा बऱ्याच घटना घडत आहेत. रहीम चाचा वस्तादचे बोलणे कापत मध्येच म्हणाले, नाही हो नाही, पिक्चरमध्ये चांगलेही दाखवले जाते आणि वाईटही. त्यातील आपल्याला काय घ्यायचं काय नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. एकीकडे जग सुधारत चाललंय, पण दुसरीकडे आपण आणि नवी पिढी आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. पाश्चात्य संस्कृती आपली संस्कारांची जागा घेऊ पाहते आहे. काही नाही हो, याला जबाबदार आपणच आहोत. आपणच पोरांच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतो. त्यांना चांगलं वाईट सांगण्यात.
मनात चांगुलपणा रुजवण्यात कमी पडत आहोत. या स्पर्धेच्या जगात त्यांना करिअरबरोबर चांगले संस्कार, चांगले आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी याही गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. गुन्हेगारास कडक शिक्षा व्हावी आणि केतनच्या निष्पाप आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना म्हणत सर्वांचे हात आपोआप जोडले जातात. सियाला शिक्षा व्हायला हवी की नको कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.